डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या पराभवामध्ये ही जी सक्रिय भूमिका थोरातांनी घेतली हे डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या अत्यंत जिव्हारी. काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर मतदारसंघातच अडकून ठेवायचा असेल तर सुजय विखेंशिवाय पर्याय नाही. शिर्डी विधानसभा मतदारसंघातली गणेश कारखान्याची निवडणूक आली. हा कारखाना चालवायला घेतला होता राधाकृष्ण विखे पाटील. परंतु सहकाराचा राजकारणाच्या डावपेचामध्ये एक महत्वाचा डावपेच असा असतो की निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी काही सभासद ते वाढवले जातात आणि वाढीव सभासदाच्या मतावर तो कारखाना परत जिंकला जातो. ओव्हर कॉन्फिडन्स विखे पाटलांना एवढा होता की त्यांना वाटलं आपण सहज बाजी मारू. प्रत्यक्षात थोरात साहेब या निवडणुकीमध्ये थेट उतरले, त्यांनी तो कारखाना जिंकला. हा पराभव विखे पाटलांना जिव्हारी लागला. देशमुखांचं हे विधान 100% विखे गटाला हानी पोहोचवणार आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत नगरच्या राजकारणाबद्दल आणि त्यासाठी आपल्यासोबत चर्चेला आहेत दैनिक सकाळचे जेडीतील ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर, नगरच्या राजकारणात चर्चेचा विषय घेण्यासाठी कारण ठरलंय ते म्हणजे वसंत देशमुख यांनी सुजय विखेंच्या संकल्प मेळाव्यामध्ये जयश्री थोरात म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या कन्या यांच्यावर एक आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि त्यानंतर संगमनेर मधलं वातावरण ढवळून निघालं, पूर्णपणे ताणलं गेलं. बॅनरबाजी झाली, बॅनर फाडले गेले, अतिशय आक्रमक थोरात गट पाहायला मिळाला आणि सुजय विखेंकडनं सुद्धा आक्रमकता दाखवण्यात आली. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर संगमनेरचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला जाणार आहे? थोरात विखे या घराण्याचा संघर्ष नेमकं कोणतं वळण घेऊ शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत. सर, पहिल्यांदा मला प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे कालच्या संघर्षाबाबतच की एक्झॅक्टली नेमकं झालं काय आणि आता परिस्थिती नेमकी कशी आहे संगमनेरमध्ये? संगमनेरमध्ये आता परिस्थिती निवळलेली आहे. वसंत देशमुख यांच्या वादग्रस्त त्यांनी जे विधान केलं जयश्रीताई थोरातांबद्दल, ज्या की माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या कन्या आहेत, तर त्या वादग्रस्त विधान केलं म्हणून त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आणि काल रात्री उशिरापर्यंत धरणं धरण्यात आलं. त्या जे धरणं धरलं त्यात स्वतः जयश्रीताई होत्या, थोरात साहेबांच्या भगिनी दुर्गाताई होत्या, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते, त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने जमले होते. आज सकाळी परत धरणं धरण्यात आलं आणि भाषणही झाली आक्रमक पद्धतीने आणि या त्यांच्या विधानाचा निषेध झाला. त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा देशमुखांबरोबरच डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर पण गुन्हा दाखल करावा, पण यांच्यावर देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ते सगळं वातावरण निवळलेलं आहे. पण त्याची प्रतिक्रिया शिर्डीमध्ये सुद्धा उमटली. म्हणजे हे दोन्ही मतदारसंघ शेजारी शेजारी आहेत, संगमनेर विधानसभा मतदारसंघ आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा. तर आता असं आहे की त्याची प्रतिक्रिया म्हणून आज सकाळी म्हणजे ही घटना घडल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एक रात्री उशिरा म्हणजे 12-12:30 दरम्यान एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि त्यात त्यांनी सांगितलं की देशमुखांच्या विधानाचा आम्ही पण निषेध करतो, आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी त्याबद्दल म्हणजे त्यांनी स्पष्ट शब्दात त्याचा निषेध केला. आज सकाळी त्यांचं जे जनसेवा कार्यालय आहे तिथं त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही या घटनेचा निषेध करतो, परंतु ज्या दंगलखोरांनी काल आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, काही गाड्या फोडल्या, एक गाडी जाळली, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. जर कारवाई झाली नाही तर मग आम्ही उद्या दुपारी 3 वाजता म्हणजे उद्या आम्ही संगमनेर इथे जाऊन मोर्चा काढू आणि दंगलखोरांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांच्या मातोश्री म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या त्या माजी अध्यक्ष होत्या, त्यांनी लोणीमध्ये संगमनेर लोणी किंवा संगमनेर बाबळेश्वर संगमनेर श्रीरामपूर हा जो रस्ता जातो त्यांच्या गावातून तिथे काही काळ रस्ता रोको केला आणि त्यांनी सांगितलं की बा तुम्ही खालच्या पातळीवर आमच्यावर सुद्धा टीका करू नका, आम्ही त्या देशमुखांच्या विधानाचा आम्ही पण निषेध करतो, पण जर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन सुजय विखे पाटलांबद्दल जर टीका करत असाल तर
सुजय विखे पाटील पण काही मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी अत्यंत आक्रमक पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, पण परिस्थिती नियंत्रणात आहे, शांत आहे. सर, मला पुढे असंही विचारायचं होतं की नगर जिल्ह्यातली ही दोन मोठी घराणी आहेत, त्यांचा संघर्ष काही नवा नाही. ते एकमेकांविरुद्ध गेली अनेक वर्ष आहेत, बरोबर. लढतायत, पण एवढी आक्रमकता कधी दिसून आली नव्हती. याच्या मागचं नेमकं कारण काय असेल? कारण का दोघांचेही काय म्हणतात, एकमेकांच्या मतदारसंघामध्ये जास्त हस्तक्षेप न करणं हा एक अलिखित समझोता झाल्यासारखा दोन्ही घराण्यांमध्ये गेले अनेक वर्ष दिसत होतं. आता नेमकी अशी परिस्थिती नगरमध्ये काय उत्पन्न झाली की हे दोन्ही गट एकमेकांविरोधात आक्रमकपणे भूमिका घ्यायला लागले? म्हणजे आता संगमनेरमधनं बाळासाहेब थोरातांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे. तिथनं सुजय विखे स्वतः लढायचे इच्छुक आहेत किंवा ते तिथे सभा घेत आहेत, संकल्प मेळावे घेत आहेत, याच्यावर त्यांनी तिथे दावेदारी ठोकायला सुरुवात केलेली आहे महायुतीकडनं. तर आता नेमकी अशी परिस्थिती काय आहे की हे दोन्ही गट एकमेकांविरोधात इतक्या आक्रमकपणे भूमिका मांडतात? नाही, या संघर्षाला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे हा संघर्ष काय आजचा नाही, आणि हा शुगर लॉबीतला संघर्ष आहे. हे जे साखर सम्राट आहेत, सहकार सम्राट आहेत, त्यांना अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणलं तर शुगर लॉबीतले नेते आहेत, यांचा एक असा अलिखित नियम असतो की हे भलेही आपल्या मतदारसंघात राहून शेजाऱ्याच्या मतदारसंघामध्ये अप्रत्यक्ष ढवळाढवळ करतील, त्याच्या विरोधकाला ताकद देतील, पण आजपर्यंत असं कधीही झालं नाही की हे मंडळी आपला मतदारसंघ सोडून शेजारच्या मतदारसंघात गेले आणि थेट त्यांनी एकमेकांना आव्हान दिलं. असं कधी होत नव्हतं. पण अलीकडच्या काळामध्ये जसं जसं राजकारण बदलतं, राजकारणाचा पोत बदलतो, तसं तसं शिर्डी आणि संगमनेर या हे जे दोन दिग्गज नेते आहेत, म्हणजे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यातला संघर्ष काही नवा आहे अशातला भाग नाही. पण त्याला थोडस अशा बरीच मोठी किनार आहे. याचं कारण काँग्रेसमध्ये ज्यावेळेस हे दोघं होते, म्हणजे विखे पाटील ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, त्यावेळेस सिनियरिटी काउंट म्हणून प्रदीर्घ काळ बाळासाहेब थोरात हे विखे पाटलांच्या तुलनेमध्ये अधिक काळ सत्तेत राहील. त्यामुळे ताकद तर दोघांची सारखी, म्हणजे उपद्रव मूल्य ज्याला म्हणू किंवा जिल्ह्यातली ताकद म्हणू, तुल्यबळ. पण सिनियरिटीमुळे यांना मंत्रिपद मिळतं आहे, यापासून तो जो सुप्त संघर्ष होता तो हळूहळू इतका वाढत गेला की महसूल मंत्री झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी थेट शेजारच्या संगमनेरमध्ये जाऊन कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. तिथे त्यांनी गड बांधणी सुरू केली. एवढंच नाही तर निधी दिला, कार्यकर्ते उभे केले, त्यांच्या मागे शक्ती केली. मी तर म्हणतो की शिर्डीच्या बरोबरीने त्यांनी संगमनेरमध्ये लक्ष घातलं आणि थोरातांना लक्ष केलं. तोपर्यंत हे सगळं चाललेलं होतं. पण दरम्यानच्या काळामध्ये असं झालं की शिर्डी विधानसभा मतदारसंघातली गणेश कारखान्याची निवडणूक आली. हा कारखाना चालवायला घेतला होता राधाकृष्ण विखे पाटील, होता आधी शेजारच्या माजी मंत्री कैलासवासी शंकरराव कोल्हे साहेबांकडे. आता तो यांनी चालवायला घेतला, 8 वर्ष चालवला. परंतु सहकाराचा राजकारणाच्या डावपेचामध्ये एक महत्वाचा डावपेच असा असतो की निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी काही सभासद ते वाढवले जातात आणि वाढीव सभासदाच्या मतावर तो कारखाना परत जिंकला जातो. ओव्हर कॉन्फिडन्स विखे पाटलांना एवढा होता की त्यांना वाटलं आपण सहज बाजी मारू. प्रत्यक्षात थोरात साहेब या निवडणुकीमध्ये थेट उतरले. त्यांनी थेट प्रचार केला, पॅनल उभं केलं, त्यांना शेजारून भाजपचे युवा नेते विवेक कोहलींची साथ लाभली आणि त्यांनी तो कारखाना जिंकला. हा पराभव विखे पाटलांना जिवारी लागला. खरं म्हणजे त्यांच्याच बेसावधपणामुळे तो कारखाना गेला. सभासद थोडे वाढवले असते तर ते काठावर पास झाले असते. आता तिथं तो संघर्ष ज्यावेळेस सुरू झाला गणेशच्या विजयी सभेमध्ये, प्रभावती घोगरे ज्या आता विधानसभेमध्ये शिर्डीतून विखे पाटलांच्या विरोधात लढणार आहेत, त्यांची एका अर्थाने लॉन्चिंग झालं. त्यांची भाषणं तिथे गाजली आणि त्या शेवटच्या म्हणजे निकालानंतरच्या विजय सभेला निलेश लंकेही तिथे आले. ते त्यावेळेस पारनेरचे आमदार. त्यानंतर आली दक्षिण नगरची लोकसभेची निवडणूक. दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लंकेंना उमेदवारी दिली. लंकेंच्या मागे फौज फाटा थोरातांनी उभा केला. एवढेच नाही तर ज्या या प्रभावती घोगरे आहेत यांनी तिकडे जाऊन सुद्धा विखे पाटलांच्या विरोधात भाषणं केली. परिणाम असा झाला की त्या पराभवामध्ये, म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या पराभवामध्ये ही जी सक्रिय भूमिका थोरातांनी घेतली, हे डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या अत्यंत जिव्हारी लागली. म्हणून त्यांनी अटॅक इज बेस्ट डिफेन्स, आता आक्रमणच करायचं थोरातांवर, म्हणून त्यांनी थेट संगमनेर मधूनच मला उमेदवारी करायची आहे असं म्हणून ते संगमनेरला जाऊन भिडले. त्याच्यामध्ये त्यांचे 2 हेतू असावेत असं मला वाटतं. एक तर
मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीकडून थोरातांचं नाव घेतलं जातंय. मग अशा काळामध्ये त्यांना राज्यव्यापी दौरे करू देणं, त्यांची प्रतिमा तयार होणं हे रोखता येईल त्यांना, कारण संगमनेरमध्ये अशी परिस्थिती आहे की विरोधकांकडे चेहरा नाही. तीच परिस्थिती शिर्डीमध्ये मात्र प्रभावती घोगरेंना हे लॉन्च करू इच्छित आहेत थोरात साहेब. म्हणजे थोरात साहेबांनी 2-4 दिवसापूर्वीच त्यांच्या उमेदवारीची घोषणा देखील केली, मोठा मेळावा घेतला. त्याच्यामुळे यांचा कयास असा आहे किंवा हेतू असा आहे सुजय विखेंचा, की आपण जर तिथून उभे राहिलो तर आपण थोरातांना, त्यांचं म्हणणं आहे की निकाल काही लागू, परंतु मी थोरातांना खिळून ठेवेन. आता त्याचा परिणाम असा आहे की थोरातांना तिथं खिळून ठेवणं म्हणजे शिर्डीतला त्यांचा हस्तक्षेपही कमी करता येईल. म्हणजे ते एका अर्थाने कवर त्यांच्या वडिलांना म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना पण कामाला येईल, त्यांनाही बाहेर फिरायचं असेल तर फिरता येईल. अशा दुहेरी हेतूने त्यांनी संगमनेरवर थेट राजकीय आक्रमण करायचं ठरवलं आणि तळेगाव, साकूर, हिवरगाव, पावसा या 3 ठिकाणी त्यांनी जोरदार सभा घेतल्या. आता गर्दी जमवण्यामध्ये ही मंडळी हातखंड असतात, त्यासाठी जे जे काही करावं लागतं ते सगळं त्यांनी केलं. गर्दी जमली की जमवली हा भाग वेगळा असला तरी या 3ही सभा जोरात झाल्या. धांदरफळला सुद्धा, जे की माजी मंत्री बीजे कैलासवासी खताळ पाटलांचं गाव आहे, तिथे सुद्धा चांगली सभा झाली. आणि ह्या 3-4 सभेमध्ये त्यांनी, जसं थोरात साहेब शिर्डीमध्ये येऊन सांगतात की विखे पाटलांच्या दहशतीचं झाकण आम्ही उडवणार आहोत, तसं सुजय विखे पाटील तिकडे सांगत होते की गाव पातळीवर ही यांची जी दडपशाही आहे, ही दडपशाहीच्या विरोधात माझी उमेदवारी आहे. म्हणजे विनोदाचा किंवा चकित करणारा भाग बघा असा आहे की दोघंही म्हणतात तुम्ही दहशतवाद आणि दडपशाही करता. त्याच मुद्द्यावर यांचा प्रचार सुरू होता सुजय विखे पाटलाचा. त्यांनी सांगितलं की म्हणजे साकूर भाग जो दुष्काळी टापू आहे, दुसरा साकूर नंतर जो आली त्याच्या आधी सभा घेतली तळेगाव, हा सुद्धा पाणी टंचाईनी ग्रस्त गाव आहे. तर त्यात त्यांचे 2 मुद्दे होते. महिलांच्या डोक्यावरचा हंडा मी बाजूला काढीन, म्हणजे इथे पाणी योजना आणीन, पाणी पिण्याची सोय करेल. आणि दुसरा एक मुद्दा होता की इथली जी दडपशाही आहे ती मी दूर करेन. मुद्देसूद बोलणं चाललेलं होतं. पण दरम्यानच्याच काळामध्ये त्यांच्या थोरात साहेबांच्या कन्या जयश्रीताई, ज्या की कॅन्सर तज्ज्ञ आहेत आणि त्यांनाही थोरातांना त्यांचं आता लॉन्चिंग करायचं आहे, त्यांचा राजकीय वारसा जयश्रीताई चालवणार आहे, त्यांची यात्रा सुरू झाली. म्हणजे यांच्या युवा संकल्प मेळावे आणि जयश्रीताईंच्या यात्रा एकाच वेळेस संगमनेर मधलं राजकीय वातावरण घुसळून निघालं आणि त्यात देशमुखांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी भडका उडाला. ही सगळी या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. सर, आता जयश्रीताईंबद्दलच्या वक्तव्यानंतर जो काही सगळा धुरळा उडाला त्याच्यामधनं आता थोरात गटाला सहानुभूती मिळणार आहे का दोन्हीमध्ये, म्हणजे शिर्डीमध्ये सुद्धा आणि संगमनेरमध्ये सुद्धा, किंवा हा बॅकफायर होऊ शकतो का विखेंच्या सगळ्या या कॅम्पेनला? जयश्रीताई विषयी जे देशमुखांनी वक्तव्य केलं त्याचा ताबडतोब ज्यावेळेस विखे गटांकडून किंवा सुजय विखेंकडून ताबडतोब त्याचं ज्यावेळेस खंडन करण्यात आलं, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की या देशमुखांच्या वक्तव्यामुळे 100% सहानुभूती ही जयश्रीताईंकडे जाणार यात शंका नाही. पण त्यातही एक विषय असा आहे की हे जे देशमुख आहेत हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी अशी वक्तव्य केलेली आहेत. असं असताना त्यांना या सभेमध्ये सुद्धा, म्हणजे ज्या धांदरपदमध्ये हा प्रकार घडला, तिथे सुद्धा त्यांना 2दा थांबवण्याचा प्रयत्न सूत्रसंचालकांनी केला होता. त्यांनी दोन्ही वेळा त्या सूत्रसंचालकावर सुद्धा टिप्पणी केली. त्यांनी सांगितलं मग तूच भाषण कर. ते जर त्यावेळेस त्यांना थांबवता आलं असतं तर हे पुढचं घडलं नसतं. आणि त्यांनी हे विधान केल्यानंतर ते ज्यावेळेस हे बोलत होते त्यावेळेस सुजय विखे खाली काहीतरी त्यांच्या भाषणाचे टिपणं काढत होते. त्यात जर त्यांनी थोडंसं लक्ष दिलं असतं आणि त्या स्टेजवर लगेचच त्याचा निषेध केला असता तर हे पुढचं रामायण कदाचित जेवढ्या मोठ्या प्रमाणावर झालं ते झालं असतं का नाही हे सांगता येत नाही. तर सर, मला पुढचा मुद्दा असा विचारायचा होता की सुजय विखेंच्या उमेदवारीबाबत बरीच चर्चा चालू होती. भाजपने त्यांना संगमनेरमधनं लढण्यास मनाई सुद्धा केल्याच्या चर्चा होत्या. तर असं असून सुद्धा ते संगमनेरमध्ये मेळावे घेत आहेत, त्यांच्या उमेदवारीसाठी दावेदारी सारखी सारखी दाखवतायत. तर या सगळ्या घटनेचा त्यांच्या दावेदारीच्या प्रवासावर काही परिणाम होईल का? आता संगमनेरमधनं उमेदवारी करायची की नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. या घटनेचा ते धांडोळा घेतील आणि
आपण कुठे आहोत या हे आपण यातून काय मार्ग किंवा कुठलीही रणनीती ठरवून आपण यातून बाहेर, कारण उद्या त्यांनी दुपारी जर दंगलखोरांवर म्हणजे त्यांच्या काही कार्यकर्त्यांना हल्ले झाले, वाहनांच्या काचा फोडल्या, काही कार्यकर्त्यांना एक गाडी जाळली, तर या सगळ्यांवर जर कारवाई झाली नाही तर उद्या दुपारी आम्ही 3 वाजता संगमनेर पोलीस स्टेशनवर मोर्चा नेणार आहोत, असं त्यांनी आजच जाहीर केलं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मातोश्रींनी आज लोणीत रस्ता रोको करून आम्ही सुजय विखेंवर जर तुम्ही खालच्या पातळीवर टीका करणार असाल तर आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यालेलं नाही हे परत घोषणा केली. याचा अर्थ असा आहे की ते उद्या परत संगमनेरमध्ये जाऊन मैदानात उतरणार आहे. राहिला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचा प्रश्न. मुळातच ही जागा शिंदे गटाकडे आहे. गृहीत धरून चला की जर ती जागा भाजपने स्वतःकडे घेतली तर भारतीय जनता पक्षाकडे आज विखे पाटलांनी एवढा म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटलांनी एवढा तुल्यबळ चेहरा नाही. शिंदे गटाकडे सुद्धा सुजय विखे पाटील यांच्यासारखा तुल्यबळ चेहरा नाही. त्यामुळे जर ही जागा त्यांना चुरशीची करायची असेल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर मतदारसंघातच अडकून ठेवायचा असेल किंवा मतदारसंघाकडे त्यांना लक्ष द्यायचं भाग पाडायचा असेल तर सुजय विखेंशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सुजय विखेंना शिंदे गटाकडून किंवा भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी काही अडचणी येईल अशातला काही भाग नाही. हे शिंदे गटाचा जिल्हे प्रमुख आहे, एक जबाबदार नेते आहे, त्यांनी मला खासगीत बोलताना सांगितलं की शिंदे गटाची सुद्धा त्यांना उमेदवारी देण्याची तयारी आहे, त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही. सर, शेवटाकडे असताना मला विचारायचं होतं की बाळासाहेब थोरातांचं या सगळ्या घटनेवर अजून काही ठोस असं विधान आलेलं नाहीये. त्यांचं मौन आहे किंवा आपण असं म्हणू की त्यांनी संयत भूमिका घेतात आतापर्यंत बाळासाहेब थोरात. तर यामागची कारणं नेमकी काय असतात की केवळ मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत म्हणून ते या सगळ्यात आक्रमकपणे पडताना दिसत नाहीये? नाही नाही, मुळात त्यांचा स्वभाव आक्रमक नाहीये. ते त्यांची एक पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे, राजकारणाची पद्धत आहे. मग जसं बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलं नाही तसं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दोघांचीही म्हणजे सुजय विखेंच्या तुलनेमध्ये किंवा अन्य कुठल्याही राजकीय तुलनेमध्ये की थोरात आणि विखे पाटील हे दोघही पण तसे संयमी संयम शब्दात एकमेकांशी बोलणारे, एकमेकांचे विषयी वागणारे असे नेते आहेत. त्यांचं कल्चर वेगळं आहे. परंतु जरी बाळासाहेब थोरातांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नसेल तरी ते संगमनेरमध्ये आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतील. आता 2 दिवसापूर्वी झालेल्या मेळाव्यामध्ये सुद्धा ज्याचा आजच्या मेळाव्यामध्ये उल्लेख झाला, तिथे मी मेंदूचा डॉक्टर आहे असं ज्यावेळेस सुजय विखे म्हणाले त्यांच्या विधानाला काउंटर करताना प्रभावती घोगरे म्हटल्या की हे मेंदूवर पडलेले म्हणजे डोक्यावर पडलेले डॉक्टर आहे. तर त्याचा पुनरुच्चार थोरातांनी त्या सभेमध्ये केला होता आणि आज त्याचा संदर्भ सुजय विखेंनी घेऊन सांगितलं की तुम्ही सुद्धा मला असं म्हटले होते की डोक्यावर पडलेले डॉक्टर आहे म्हणून. गांधर्बाच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही नाही का माझ्यावर टीका केली, मला डोक्यावर पडलेले डॉक्टर तुम्ही म्हटले नाही का, मी काय डोक्यावर पडलेलो आहे का, मी तर मेंदूचा डॉक्टर आहे. असं ते अगदी संयम शब्द किंवा फार संयम बाळा अशातला नाही. संगमनेरमध्ये आल्यानंतर थोरात साहेब त्यावर बोलणार. आता या सगळ्या वादानंतर, या दोन्ही घराण्यांमधल्या वादानंतर एकंदरीत नगर जिल्ह्याचं राजकारण आणि ह्या दोन महत्वाच्या मतदारसंघातलं शिर्डी आणि संगमनेर इथलं भविष्य काय असू शकतं आगामी विधानसभेच्या दृष्टीने? ही जी घटना झाली, काय असतं राजकारण बदलत असतं, तर या घटनेचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा या दृष्टीने थोरात गटाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कालचं सगळी जी त्याची प्रतिक्रिया उमटली त्यानंतर स्वतः थोरात परिवारातले सगळीच मंडळी येऊन पोलीस स्टेशनच्या आवारात थांबली आणि त्यामुळे संगमनेरमध्ये एक संदेश गेला. यातून आणखीन मगाशी मी सांगितलं तसा अजून एक विषय असा आहे की यातून मतदारसंघाची अस्मिता म्हणजे प्रादेशिक अस्मिता उमेदवारी बाहेरची आहे. उमेदवारी सुजय विखे बाहेरून उमेदवारी करतायत, आपल्याकडे हे आक्रमण आहे, अशा पद्धतीने थोरात गटाला प्रचार करायला यामुळे सुलभ झालं. त्यामुळे देशमुखांचं हे विधान आपण म्हणतो तर ते 100% विखे गटाला हानी पोहोचवणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. आता या दोन्ही मतदारसंघांमध्ये आणि एकंदरीत नगर जिल्ह्यात कसं राजकारण कुस बदलतंय ते आता आपण पाहतच राहू. इथून पुढे हा संघर्ष कोणतं वळण घेतोय तेही पाहत राहू आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू या विषयांवर बोलण्यासाठी, राजकारणावर गप्पा मारण्यासाठी. तुमचं आता इथेच थांबूया. सर, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि आपल्या सुज्ञ प्रेक्षकांना नेहमीचं लाडकं आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. धन्यवाद.